नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. याचा जी.आर. देखील प्रसिद्ध झाला आहे. उमेदवारांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. हे खूप म्हणजे 23 वर्षानंतर एवढी पदे निघाली आहे. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली. विभागातील एकूण पदाचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे ही निरसदित म्हणजेच रद्द करून 165 नव्या पदाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे ही बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याची मान्यता देण्यात आली आहे, म्हणजे कंत्राटी स्वरूपात. एकात्मिक बाल विकास विभाग सेवा ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. 23 वर्षानंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदाची भरती जाहीर करण्यात येणार आहेत. या भरतीत अधीक्षक, निरीक्षक व प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब, बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदाचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी